मला संधी द्या साहेबांनी जसं सर्वांना प्रेम दिलं त्याप्रमाणे मीही देईन, अक्षय कर्डिले यांचं प्रतिपादन। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जसं तळागाळातील कार्यकर्त्यांसह वडीलधाऱ्यांना प्रेम दिलं, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडवल्या, तसंच प्रेम मीही देईन अशी साद भाजपाचे युवा नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी घातली आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानं राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातल्या रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असल्यानं अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गावातील कार्यकर्त्यांचा उंबरे तालुका राहुरी इथं कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, बाळकृष्ण बानकर, अमोल भानगडे, माजी सरपंच संतोष ढोकणे, भाऊसाहेब काका ढोकणे, विक्रम तांबे, विजय बनकर, महेंद्र तांबे, शहाराम अलावणे, दत्तात्रय ढोकणे, अनिल ढोकणे, नानाभाऊ ढोकणे, कुंडलिक ढोकणे, हरिभक्त पारायण सखाराम महाराज पिसे, एकनाथ शिरसाट, भारत तमनर, अक्षय तमनर, विजय तमनर, तेजस काळे, सूर्यभान ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, छगन दुशिंग, गुरुदास ढोकणे, सचिन यादव, सचिन दुशिंग, अशोक ढोकणे, दीपक देशमुख आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24 राहुरी। तसंच बोलणं होईल, तसं जसं साहेबांचे तुम्हाला फोन होते तसंच माझे पण फोन होते आणि फक्त साहेब तुमचे मित्रासारखे होते, मी मुलासारखा राहील, पण तसेच त्याच पद्धतीने संबंध आपले 100% राहतील। जसे साहेब सगळ्यांना जबाबदारीने काळजीपूर्वक सांभाळून घेत होते, सांभाळून चालत होते, एकत्र सगळ्यांना घेऊन समजा कुठं गेले तर इथं थांबायचे, इथं आले का पहिला फोन मलाच, इथं गेले का पहिली गाडीत मीच असायचो, म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत। सगळ्यांच्या 30-35 वर्षापासून मी पाहतोय, सगळ्यांचं एक वेगळं नातं झालं, म्हणून तेच पूर्णपणे जबाबदारीने मी जोपासण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करेन। पण आपण सर्वांनी यावेळी संधी द्यावा, आपण संधी देऊन आपण सर्वांनी आता गावात सक्रिय होणं फार महत्वाचं आहे, कारण की उद्या काही म्हणलं तर मी सगळं काही तुमच्या सगळ्यांवरच अवलंबून आहे। तुम्ही सगळ्यांनी केलं, तुम्ही सगळे पाळले तर कुठेतरी उद्या आपल्याला न्याय मिळेल। आणि तुम्हाला फक्त 1 महिन्यासाठी माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी वेळ द्या, सांभाळून घ्या, 1 महिना तुम्ही द्या, पुढचं आयुष्यभर मी तुमचं काम करीत राहीन, एवढं मी सांगतो। कोणाला कधी काही कमी भाजून द्यायचं नाही, कमी पडून द्यायचं नाही।